नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीतील हवा हवामान या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. यातला पहिला प्रश्न आहे, मी कोण? मी कोणमध्ये काय प्रश्न विचारलाय बघूया. मी नेहमी बदलत असते. कोण बरं नेहमी बदलते? हवा. मी सर्व ठिकाणी सारखी नसते. सर्व ठिकाणी काय सारखं नसते? तर हवामान. हवामानामध्ये बदल असतो. त्यानंतर मी जलबिंदूचे स्थायी रूप असते. म्हणजे पाण्याचे स्थायी रूप असते. कोण? हिम. हिम म्हणजेच बर्फ. शेवटचा प्रश्न, मी वातावरणात बाष्प रूपात असते. म्हणजे वाफेच्या रूपात असते. तर त्याचं उत्तर आहे आर्द्रता. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, उत्तर द्या. त्यातला पहिला प्रश्न, महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे? चला तर उत्तर पाहूया. महाबळेश्वर समुद्रसपाटीपासून उंचीवर व डोंगराळ प्रदेशात आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर गेल्यावर तापमान कमी कमी होते. त्यामुळे महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असण्याचे कारण काय बरं? उत्तरातला पहिला मुद्दा आहे, समुद्रातील पाण्याचे उन्हामुळे वाफ जास्त प्रमाणात होते. याला बाष्पीभवन म्हणतात आणि त्यामुळं हवेतील पाण्याचे बाष्प जास्त होऊन हवामान दमट होते. पुढचा प्रश्न, हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे? आता आपल्यासमोर हवा आणि हवामान हे समोरासमोर फरक दिलेला आहे. त्यातला पहिला मुद्दा बघूया. हवा म्हणजे वातावरणाची अल्पकालीन स्थिती. अल्पकालीन म्हणजे थोड्या वेळाची. हवामान म्हणजे दीर्घकाळ टिकणारी वातावरणाची स्थिती. दुसरा मुद्दा बघूया. हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगता येते. हवामान मात्र लगेच नाही सांगता येत. खूप वेळ हवा कशी आहे हे पाहावं लागतं आणि मग त्यावरून हवामानाचा अंदाज सांगावा लागतो. शेवटचा मुद्दा बघूया. हवा जी पटकन बदलते आणि हवामान जे पटकन बदलत नाही. यानंतर चौथा प्रश्न, हवेचे अंगे कोणते कोणते आहेत? त्याचे घटक कोणते कोणते आहेत? चला तर पाहूया. पहिला आहे तापमान, त्यानंतर वारे, आर्द्रता, वृष्टी, हवेचा दाब. अशा प्रकारे आपल्याला हवेची अंग पाहता येतात. पाचवा प्रश्न आहे, समुद्र सानिध्य व समुद्र सपाटीपासून उंची हवामानावर कोणता परिणाम होतो? उंचीचा समुद्र सानिध्य आणि समुद्र सपाटीपासून उंची याच्यावरती काय फरक होतो पाहूया. चला तर मग. समुद्र सानिध्याजवळचं वातावरण कसं बरं असतं? समुद्र सानिध्याजवळ उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणावर होते आणि ही वाफ वातावरणात मिसळल्यामुळं हवेतील बाष्प वाढतं आणि हवामान दमट होतं. कळलं तर मग. आता समुद्रसपाटीपासून उंचावरती नेमकं काय होतं? जसं जसं आपण उंच जावे तसं तापमान कमी कमी होत जाते. त्यामुळे तिथे पाण्याची वाफ आपोआप कमी प्रमाणात होत जाते आणि तिथलं हवामान कसं होत राहणार मग? थंड. आणि समुद्र सानिध्याजवळचं कसं जाणवतं आपल्याला? दमट. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिसरातील ठिकाणे लिहा. चला तर मग. बघा, डावीकडे तुम्हाला हवामानाच्या स्थिती दिलेल्या आहेत आणि उजवीकडे कुठल्या ठिकाणी असं हवामान असतं बरं? ते ठिकाण दिलेलं आहे. पहिलं पाहूया, उष्ण हवामान कुठे असतं? हे आपण नकाशावरनं उत्तरं देतोय बरं का. तर भोपाळ. उष्ण व दमट हवामान कुठे असतं? मुंबई. शीत हवामान कुठे असतं? शीत म्हणजे थंड. शिमला. उष्ण व कोरडे, खूप उष्णता असते, नागपूरला. आणि शीत व कोरडे महाबळेश्वरला. चला पाठ करून टाका हे पटकन आणि लिहून प्रॅक्टिस करा. पुढचा प्रश्न पाहूया. तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी तक्ता मी पूर्ण करून दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. हवा आणि हवामान पहा, हे फरक स्पष्ट करा.
आपण जसं पाहिलं आहे ना तसंच आहे. थोडक्यात बघा, वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा. तर हवामानामध्ये काय आहे? ती दीर्घकालीन स्थिती आहे. हवा पटकन बदलते. दुसरा मुद्दा. आणि हवामान लवकर बदलत नाही. तिसरा मुद्दा, हवा विशिष्ट ठिकाणच्या संदर्भाने व्यक्त केली जाते. मात्र हवामान सर्व ठिकाणच्या संदर्भाने व्यक्त केली जाते. शेवटचा मुद्दा, हवेची अंग आपण पाहिलेली आहेत. तापमान, हवेचा दाब, वृष्टी, आर्द्रता. तसंच हवामानाची अंगकंसुद्धा दाब, आर्द्रता, वृष्टी आणि तापमान व वारे अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येतो. शेवटी तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे. तो जो उपक्रम दिला आहे ते तुमच्या गावचे हवामान कसे आहे ते आपल्या वर्गशिक्षकाच्या मदतीनं थोड्याफार प्रमाणात समजून घ्या. तुम्हाला ते समजून जाईल. अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या स्वाध्यायाची PDF दिली तुम्हाला सावकाश पाहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. ते डाउनलोड करून घ्या. त्याचबरोबर प्रश्नोत्तर पेढीचीही लिंक मी या पाठाच्या पुरवलेल्या आहेत. त्याही डाउनलोड करून तुम्ही भरपूर सारा सराव करा, अभ्यास करा. थँक्यू. धन्यवाद.